कल्चरल ज्याला आपण म्हणतो, एका काळी ह्या सगळ्या कल्चरला शिव्या घालायच्या, कंडेम करायचं, या सगळ्यांना नाचा म्हणून असणारं संबोधायचं. आणि आता आपल्याला दिसते की जे सेलिब्रिटी आहेत, सिनेमामधले आहेत, त्यांच्या काही भूमिकेमुळे त्यांना समाजामध्ये एक्सेप्टन्स वाढला आहे, म्हणजे मान्यता मिळालेली आहे. त्या मान्यतेला वापर करणं, कॅश करणं, हे मला वाटतं आता असणारा RSSचं नवीन कॅरेक्टर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्याच्यामुळे इंग्रजीमध्ये त्याला डिबेस्ड आणि डिफाईड असे जे दोन शब्द आहेत ते आत्ताच्या RSSला पूर्णपणे लागतात असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांनी खरंच बदललं असेल तर मी असं म्हणेन की गोलवलकरांचं बंच ऑफ थॉट्स यामध्ये त्यांनी असणारा जो कल्चरल रोडमॅप दिला होता त्याला मोहन भागवत कंडेम करतायत का याचा त्यांनी पहिल्यांदा खुलासा करावा. दोन वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय की दक्षिणेतले राज्य, म्हणजे मुंबईमध्ये स्टेटमेंट करणं म्हणजे हे दक्षिणेतले राज्य असं मी त्या ठिकाणी मानतो की त्यांच्यामध्ये सोशल मूवमेंट या रुजलेल्या आहेत आणि धर्मवेडेपणा हा अजिबात कमतरता आहे त्या ठिकाणी असं दिसतंय, म्हणजे कमी आहे असं त्या ठिकाणी दिसतंय. पण तीच भूमिका असणारा मोहन भागवत यांची उत्तर भारताच्या स्टेटमेंटमधनं दिसत नाही अशी परिस्थिती आहे. सर, भारतरत्न सावरकरांना दिला तर भारतरत्नाचा सन्मान वाढेल अशा पद्धतीचं विधान मोहन भागवत यांनी. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सावरकरांवरचा माझा लेख असणारा मोहन भागवतांनी वाचलेला नाही, किंवा वाचला असेल तर मुद्दामून ते असणार आहेत. देर आर टू फेसेस ऑफ सावरकर, एक क्रांतिकारी सावरकर आणि एक ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा अशा असणाऱ्या व्यक्तींनी की ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि पत्री सरकार जे महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत लढत होतं, या पत्री सरकारमधल्या लढाव्यांना पकडून नेण्याचं कामकाज जर कोणी केलं असेल तर हिंदू महासभेने त्यावेळेस केलं. आणि एकाचं असणारं विधान होतं की हे आम्ही आमच्या प्रमुखाच्या सांगण्यावरनं करतो आहे. त्याच्यामुळे सावरकर स्वतः क्रांतीवीर का, तर मी असं म्हणे एरेस्टच्या अगोदर ते क्रांतीवीर होते. ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण जेलमधून सुटल्यानंतर त्यांची संघटना जी होती, हिंदू महासभा जी होती, त्यांनी पत्री सरकार उदाहरण म्हणून देतोय की पत्री सरकारमधले जे लढावी होते त्यांना सगळं पकडून देण्याचं सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला असणारं उदाहरणं आजही त्या ठिकाणी मिळतात की ज्यांच्या कुटुंबाला पकडून देणारे सावरकरांना मानणारे होते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना भारतरत्न द्यावं असं मी त्या ठिकाणी मानत नाही.